आणि परमेश्वराचं प्रेम, त्या पित्याचं प्रेम किती मोठं आहे हे आजच्या वाटातून आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. किती लोक अपेक्षेने आलेत का देवबाप कार्य करणार का? प्रेज द लॉर्ड. जसं वचन कळल आशीर्वाद आमचे मोकळे होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून इच्छा करा का देवाचं वचन मला प्रगटीकरण बनावं, आणि एकदा काही वचन आम्हाला समजलं आमची आशीर्वाद आम्हाला समजतील. प्रेज द लॉर्ड. तसा फादर्स डे आहे. खरोखर त्या पित्याला धन्यवाद. आणि शारीरिकरित्या जरी आम्हाला या भोवतालावर आई वडील आहे, पण आत्मिकरित्या तो आमचा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल हे देखील सांगतं का फक्त आत्मिकरित्या नाही पण शारीरिकरित्या पण प्रभूच आमचा पित्या आहे. प्रेज द लॉर्ड. जर स्तोत्र 127 आपण काढलं, स्तोत्र 127 आणि तिसरं वचन जर आम्हाला काढलं तर आम्हाला कळलं का शारीरिकरित्या पण तोच आमचा पिता आहे. वाचू या ठिकाणी स्तोत्र 127:3. आत्मिकरित्या तो आमचा पिता आहे, पण शारीरिकरित्या पण आमचा पिता कोण? परमेश्वर. जोरात बोला, कोण? परमेश्वर आहे. हे वचन याचं प्रमाण देतं का पोटचं फळ हे देवाचं प्रतिफळ आहे. म्हणजे आईच्या गर्भात उत्पन्न होण्या अगोदर परमेश्वर त्याच्या ठाई आम्हाला उत्पन्न करतो. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना हे समजलं? आम्ही म्हणतो का आत्मिकरित्या तो माझा पिता आहे, पण शारीरिकरित्या पण तोच आमचा पिता आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आई वडील एक प्रकारचे गार्डियन्स आहेत जे आम्हाला काय करतात? सांभाळतात. कारण ही देणगी आहे जे परमेश्वराने एका विवाहित दाम्पत्याला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? आम्ही आई वडिलांद्वारे जन्माला आणलो नाही. कोणाद्वारे? परमेश्वराद्वारे. सगळे बोला, कोणाद्वारे? परमेश्वराद्वारे. कारण मधी जसं आम्ही आता बाहेर गेलो होतो, एक परिवारात आम्ही प्रार्थनेला गेलो आणि त्यांनी सांगितलं का आम्हाला 3 वर्ष झाले लग्न होऊन, आणि ते ऑलरेडी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळं त्यांनी सगळे त्यांचे चेकअप केले आणि त्या चेकअपमध्ये सगळे रिझल्ट ओके आहेत, कुठंच प्रॉब्लेम नाही. का? कारण त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहे, पण तरी संतती उत्पन्न होती का? नाही होत. कुणाचा अनुग्रह पाहिजे? देवाचा अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय? दोघांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, म्हणजे त्यांच्या हिशोबाने आम्ही पात्र आहेत आम्हाला काय व्हावी? संतती व्हावी, पण तरी संतती होत नव्हती. म्हणजे संतती देणगी आहे देवाद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सायन्स त्याला वेगळ्या प्रकारे सिद्ध करतं, पण सायन्सच्या पहिले आमचा परमेश्वर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू सांगतो पोटचं फळ हे देवाचं प्रतिफळ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आत्मिकरित्या पण तो आमचा पित्या आणि शारीरिकरित्या पण तो आमचा पित्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्या प्रभूला गौरव द्या, त्याची महिमा करा, कारण तो आमचा पिता आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव चर्च. काही लोकांना असा प्रश्न पडतो की मग जर तो आमचा पिता आहे, तो आमचा पिता आहे, मग त्याने आम्हाला असं का सोडून दिलं? त्याने आम्हाला असं का सोडून दिलं? कारण आज आमच्या लाईफमध्ये दुःख आहेत, कुणी आजाराने ग्रस्त आहे, कुणी मरणाला झुंज देतोय, कोणाच्या घरामध्ये शांती नाही आहे, कोणी कर्जामध्ये डुबलंय, कोणाचे लेकरं व्यसनाच्या स्वाधीन आहे, कोणाचा पती व्यभिचारामध्ये आहे, घर आहे पण त्यामध्ये बिलकुल पण तिथं शांती किंवा आनंद नाहीये. मग असं वाटतं आम्ही कोणाची लेकरं आहोत? देवाची लेकरं आहोत. आणि जीवन देवाच्या लेकराप्रमाणे नाहीये. मग प्रश्न पडतो का आमच्या पित्यानी आम्हाला काय केलं? सोडलं का? नाही. कारण जगिकरित्या कधी कधी आम्ही म्हणतो का आमच्या आईबापांनी आमच्यासाठी, जोरात बोला, काहीच नाही केलं. 90% हे बोलतात की आमच्या आईबापांनी आम्हाला फक्त काय दिला? जन्म दिला आणि आमच्यासाठी काहीच केलं नाही. पण तुम्हाला जे सांगायचंय का त्या पित्यामध्ये आणि ह्या भोवतालच्या पित्यामध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नका का जसं जगातला अनुभव आहे का ह्याही बापाने काही केलं नाही, तसं त्याही बापाने आम्हाला जन्म देऊन काय केलं? सोडून दिलं. त्यांनी आम्हाला सोडलं नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला सत्य समजत नाही म्हणून आम्हाला असं वाटतं का आमच्या पित्याने आम्हाला काय केलंय? सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्यांनी आम्हाला धरून ठेवलं असतं तर आमच्या वाट्याला त्रास का असते? त्रास देवामुळे नसतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं त्रासाला वाटेकरी पण मनुष्यच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाद्वारे त्रास आले का आशीर्वाद आले? आशीर्वाद आले. काय आले? आशीर्वाद आले. देवाने जे निर्माण केलं ना त्याला त्रास दिले नाही, त्याला आशीर्वाद दिले. येस. मनुष्याच्या नाकर्तेपणामुळे त्याच्या जीवनामध्ये त्रास आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आमच्या नाकर्तेपणामुळे त्रास आले, मग देवाने सोडून दिलं नाही, तरी देवाने आमच्यावर प्रेम प्रगट केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी जर कुणी आमचं ऐकलं नाही तर आम्ही त्याला काय करतो? सोडून देतो. काय करतो? सोडून देतो. पण पित्याने आम्हाला सोडलं का? नाही सोडलं. पण सत्य न समजल्यामुळं आम्हाला असं वाटतं का त्या बापाने आम्हाला काय केलं? सोडून दिलं.
त्या बापाने आम्हाला सोडलेलं नाही. आणि आज देवाची इच्छा आहे या फादर्स डे निमित्ताने तुम्हाला कळावं का त्या पित्याने तुमच्या नाकर्तेपणामुळं तुम्हाला सोडलं नाही, परंतु अधिकच तुम्हाला जवळ घेतलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तर त्या पित्याने आपलं प्रेम आम्हावर प्रगट केलं. काय प्रगट केलं? प्रेम प्रगट केलं. कोणाद्वारे? येशूद्वारे. सगळे बोला, कोणाद्वारे? येशूद्वारे. म्हणून आपण ते कडवं असं गायलं, पिता ने ऐसा प्रेम दिखाया मुझको अपना बेटा बनाया. प्रेज द लॉर्ड. आणि येशूचं प्रेम असं आहे जे कधी न कोमजणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं जगामध्ये जर कोणाचा सन्मान करायचा तर आपण एक फुल देतो. काय देतो? फुल देतो. ते फक्त डोळ्यांना चांगलं वाटतं. कसं? डोळ्यांना चांगलं दिसतं. अनेक वेळेस सत्कार झाल्यानंतर लोक ते फुलंही नेत नाहीत आणि बुकेही नेत नाहीत. म्हणतात परत घरी जाऊन सुकल्यानंतर कोण फेकन. सन्मान झाला का नाही झाला त्या फुलाद्वारे? येस. थोड्या वेळ डोळ्याला बरं वाटलं, 4 टाळ्या वाजल्या बरं वाटलं, पण नंतर ते फुल काय झालं? सुकून कुमजून गेलं. त्यांनी आपलं प्रेम प्रगट केलं होतं त्या फुलाद्वारे, पण ते फुल 2 मिनिटांनंतर आपलं अस्तित्व गमवून बसलं. Yes. पण देवाने आमच्यावर असं प्रेम प्रगट केलं त्या पुत्राद्वारे की त्याचं अस्तित्व आजही कायम आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? फुल प्रगट करतात प्रेमासाठी. कशासाठी? प्रेमासाठी. आणि थोड्या वेळाने ते फुल काय होतं? कोमजून जातं. त्याला आपलं अस्तित्व सांभाळता येत नाही. पण देवाने जे आम्हाला दिलं ना, त्यांनी आपलंही अस्तित्व टिकून ठेवलं आणि आमचं पण. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाने असं प्रेम प्रगट केलं का त्याने आपला प्रिय पुत्र आम्हाला दिला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रिय पुत्र दिला म्हणजे त्याद्वारे देवाने आम्हाला सर्व आशीर्वाद देऊन ठेवलेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला सत्य नाही समजत, म्हणून आम्हाला असं वाटतं का प्रभूनी मला काय केलंय. सोडून दिलं. ज्याही वेळेस त्रास येतात, इयोबाची भाषा आपण बोलतो. कोणाची? योबाची भाषा. योब म्हणतो दुःखाचे महिने मला वतन करून दिले. काय म्हणतो? दुःखाचे महिने मला आणि आम्ही पण ज्या त्रास आले ना, आम्ही म्हणतो पित्याने मला काय केलं? सोडून दिलं. तुला सत्य समजत नाही म्हणून तुला असं वाटतं की त्यांनी सोडलं, Yes. पण मुळात त्यांनी तुला सोडलेलं नाही. नाही. त्याने आपला प्रिय पुत्र दिला का त्याद्वारे तुला चांगलं जीवन मिळावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगतो योहान 3:16? देवाने जगावर एवढी जोरात. प्रीती केली. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर काय ठेवल? विश्वास ठेवतो त्याचं काय होणार नाही. नाश होणार नाही. जस्ट तुमचा विश्वास रोज नवीन करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्हाला असं वाटणार नाही का पित्याने मला काय केलं? सोडून दिलं. सोडलं. येशू नाव आम्हाला माहीत झालंय, पण येशूला आम्ही आमच्यापासून दूर ठेवतो. येस. काय करतो? दूर ठेवतो. आणि म्हणून आमचं लाईफ ब्लेस नाही. आज फक्त येशू नाव माहीत असून जमणार नाही, येशूला संगती घेतल्याने फरक पडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं बसलेले 90% कोणाचं नाव माहितीये? येशूचं नाव माहितीये. नाव माहीत असून फरक पडत नाही, येशूला संगती घेतल्याने फरक पडतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचं नाव तुम्हाला माहिती आहे, पण जसा येशू तुमच्या लाईफमध्ये पाहिजे तसा तो नाहीये, आणि म्हणून समस्या आणि त्रास आमच्या जीवनावर वर्चस्व करतात. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जसं तुम्ही येशूला आपल्या जीवनात सहभागीदार करणार, तुमचे त्रास राहणार नाही, त्याचं रूपांतर देव साक्षीमध्ये करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या येशू तुम्हाला माहीत झालाय त्याला दूर ठेवू नका. कुठं घ्या? संगती घ्या. जीवनामध्ये घ्या. कुठं घ्या? जीवनामध्ये घ्या. दूर ठेवू नका. कुठं घ्या त्याला? जीवनामध्ये. जस तुम्ही त्याला जीवनामध्ये घ्याल, तुमचे त्रास तुमचे राहणार नाही, ते त्याचे होतील, आणि त्यावर तो विजय देण्यास आम्हाला समर्थ आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोकांना फक्त कोणाचं नाव माहितीये, येशूचं नाव माहिती आहे, पण तो जीवनात नाहीये. Yes. त्यांची लढाई ते स्वतः लढतात, येशूला घेऊन लढत नाही, म्हणून विजय आम्हाला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक घेतील येशूला संगती? कुठं येशू? कोणाला संगती घ्या? येशूला. मग कुठं येशू? येशू म्हणजे वचन. वचन. येशू म्हणजे वचन. प्रारंभी शब्द होता. शब्द, देव होता. आणि शब्दच. आज येशू म्हणजे काय आहे? वचन आहे. काय आहे? वचन आहे. येशूला घ्या म्हणजे वचनाला घ्या, आणि जस वचन तुमच्यामध्ये असेल ते वचन तुम्हाला बंधनमुक्त करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक वचन वाचतात? वाचता का? येस. फक्त वचन वाचून पण फायदा नाही. मी हे प्रगटीकरण जोडतो. पहिले येशूला घ्या. कोणाला घ्या? येशूला घ्या. येशू म्हणजे कोण? वचन आहे. फक्त वचन पण फायदा नाही, वचनाचं प्रकाशन पाहिजे. येस. वचनाचं प्रकाशन पाहिजे. बायबल सगळ्यांच्या घरी आहेत, पण सर्व घर आशीर्वादित नाही. बायबल नाही का? मग घरी तुमच्या घरी बायबल आहेत का नाही आहेत? येस आहे. 4 आहेत. कसे आहेत? 4. मग जास्त आशीर्वाद पाहिजेत का नाही पाहिजे? येस. फक्त वचन असून पण फायदा नाही, वचनाचं प्रकाशन पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्याच्याकडे वाचनाचं प्रकाशन असेल त्याच्या जीवनात देवाचा प्रकाश असणार. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणजे वचन. वचन. आणि फक्त वचन नाही पाहिजे, वचन कसं पाहिजे, प्रकाशन पाहिजे. म्हणजे त्याचं उलगडणं पाहिजे. आणि ते उलगडणं परमेश्वर मंडळीत प्रगट करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इफिस्कराचं पत्र 3रा अध्याय आपण काढू. इफिस्कराचं पत्र 3रा अध्याय 9th आणि 10th वचन, 9 आणि 10 वचन सगळ्यांनी काढा. हे वचन खूप गरजेचं आहे. एक कन्फ्युजन मी तुमचं दूर करणार आहे. अनेक लोकांनाच्या लाईफमध्ये एंजल्स येतात. कोण येतात? आणि ते म्हणतात देवदूतांनी सांगितलं. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? देवदूतांनी. कुणी? अहो, देवदूताला पण रहस्य माहीत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लोक सांगताना काय सांगतात? मला कोणी सांगितलं? कन्फ्युजन आहे त्याच्यात. हे कन्फ्युजन मला दूर करायचं आहे. आज तुम्हाला आत्मा दिला. काय दिला? आत्मा दिला. करात आत्मा नव्हता म्हणून द्विदूत येत होते. येस. पण आता काय दिलाय? आत्मा दिलाय. आत्म्याद्वारे तो तुम्हाला सांगणार. Yes. आणि असं सांगणार जे आकाशातल्या संतास आणि अधिकाऱ्यास पण माहीत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वाचा आणि लक्ष द्या. प्रत्येक जण फक्त ऐकू नका. काय करा? लक्ष द्या, रीड करा. आणि ज्याने येशू ख्रिस्ताकडून सर्व काही अस्तित्वात आणले, हा त्या देवाच्या ठाई जे गुज युगानुयुगापासून गुप्त राहिले हा होते, काय शब्द वापरला? गुज. गुज म्हणजे, जोरात बोला, गुज म्हणजे रहस्य. जे युगानुयुग लपलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे जाऊया. जे गुज युगानुयुगापासून गुप्त राहिले होते त्याची व्यवस्था काय आहे? त्याची व्यवस्था. त्याचा अर्थ काय, त्याची नेमकी समज काय? पुढे कंटिन्यू करा. प्रकाशित करावे. काय करावे? प्रकाशित करावे. म्हणजे ते प्रगट करावं. जे गुज रहस्य जे कोणाला माहीत नव्हते ते प्रभूला प्रगट करायचे. काय करायचे? प्रगट करायचे. कोणाद्वारे? पुढे वाचू. अशासाठी की देवाचे बहुत प्रकारचे ज्ञान हा. आकाशातील संतास व अधिकारास मंडळीकडून आत्ता कळावे. कोणाकडून? मंडळीकडून. कोणाला? आपल्याला. पहा, पुन्हा सांगतो. प्रभूचं वचन सांगतं का जे रहस्य लपलेलं होतं ते प्रभूंनी मंडळीला दिलं. कोणाला दिलं? मंडळीला दिलं. म्हणजे मंडळीमध्ये देव वचनाचे प्रगटीकरण देतो. आणि ते प्रगटीकरण आकाशातल्या संतांना पण माहीत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी पुन्हा परत येतो. आमच्या जीवनात कोण पाहिजे? येशू. येशू कोण आहे? वचन आहे. आणि कोणतं वचन पाहिजे? प्रकाशित. प्रकाशित. कोणतं वचन पाहिजे? प्रकाशित. म्हणजे वचन उलगडलं पाहिजे. Yes. वाचनाचा आत्मिक मर्म काय तो समजला पाहिजे. आणि जस तो मर्म तुमच्या लाईफमध्ये येईल त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे 3 कनेक्ट करतो. येशू, वचन आणि चर्च हे तुमच्या लाईफमध्ये पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू, बोला येशू, येशू, वचन वचन, आणि चर्च. हे तुमच्या लाईफमध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू वचन आहे आणि वाटाचं प्रकाशन कुठे आहे? चर्च मध्ये आहे. सगळे बोला कुठे? चर्च मध्ये आहे. जस तुम्ही चर्चला याल मग हे प्रकाशन तुम्हाला मिळणार. आणि मग तुमच्या लाईफमध्ये रिवायवल येणार. प्रेज द लॉर्ड. पण आज सैतान काय करतो? पहिले तर आम्हाला बायबल पासून दूर ठेवतो. कुठून दूर ठेवतो? बायबल वाचू देत नाही. आणि जरी वाचू दिलं नाही मग म्हणतो बायबल वाचताना बस घरीच बस, चर्चला जाऊ नको. इथंही वचन आहे आणि तिथं पण वचनच आहे. फरक आहे. घरी फक्त वाचणं आहे आणि चर्चमध्ये प्रगटीकरण आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान काय करतो? पहिले काय वाचू देत नाही. वचन वाचू देत नाही. आणि जर तुम्ही वाचलंच तर कुठं जाऊ देत नाही. चर्चला जाऊ आज अनेक लोक तुम्हाला असे सापडतील त्यांच्या घरामध्ये 4 टाइम प्रार्थना आहेत पण कुठं जात नाहीत. चर्चला त्यांना घरीच प्रार्थना आहे पण त्यांच्याकडे प्रकाशन नाही. एका पुस्तकाप्रमाणे ते वाचतात त्यांना सगळं तोंडपाठ आहे पण त्यांच्या जीवनामध्ये संजीवन नाही, कारण वाचनाचं प्रकाशन त्यांच्याकडे नाही. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमचं जीवन जर ब्लेस व्हावं ही तुमची इच्छा आहे तर सत्य जाणून घ्या. आज देवाचं वचन येशू तुमच्या लाईफमध्ये पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. आणि जर हे प्रकाशित वाक्य, प्रकाशित येशू तुमच्या लाईफमध्ये असेल तर 100% तुमचे मार्ग मोकळे होतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज येशू माहिती आहे पण जसा तुमच्या जीवनात तो पाहिजे प्रकाशित वाक्य म्हणून तसा तो न असल्यामुळं ते आशीर्वाद आमच्या जीवनात दिसत नाही. येस. आणि मग चर्चला येतो. 5 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 10 वर्ष झाले पण जीवन तसंच आहे. जीवन तसंच आहे. जीवन बदललं पाहिजे का नाही? येस. येशू काय बदलतो? जीवन बदलतो. मग हे फक्त म्हणायला आहे काय खरं आहे? ते खरं आहे. कमान जोरात बोला. खरं आहे. हे फक्त म्हणायसाठी काय खरं आहे? ते खरं आहे. मग हे खरं कोणात झालं पाहिजे? आपल्यामध्ये झालं. मग जर होत नाही तर विचार कर का तुला फक्त येशू माहिती आहे जसा तू त्याला जीवनात घेतलं पाहिजे तसं त्याला तू घेतलेलं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणजे पित्याचं प्रेम आहे. येस. कोणाचं प्रेम आहे? पित्याचं प्रेम.
आणि ज्यास तू त्याला दूर करतो तू त्या प्रेमाला नाकारतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आपल्या जीवनापासून प्रकाशित येशूला लांब ठेवू नका. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी करा, म्हणजे तुमच्या जीवनात देव तुम्हाला विजय देईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना विचार चर्चला का नाही, ते म्हणतात नाही पास्टर मला येशू माहिती आहे, मी माझ्या मनात नेहमी नाव घेतो. कोणाचं येशूचं नाव. नाव घेतल्याने काय होत? जप थोडी येतो. येस. ते म्हणतो माझं नाव व्यर्थ घेऊ नको. आणि हा फक्त जप करतो. कोणाचा? येशूचा. काय झालं का? येशू 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 जप नको करू. प्रेज द लॉर्ड. तुझ्याकडे प्रकाशन पाहिजे आणि जे सत्य तुझ्याकडे असेल हे तुला बंधनमुक्त करणार. आज लोकांना माहिती आहे पण भागीदार करत नाही. कोणाला? येशूला. येशूला. जस तुम्ही येशूला चर्चला तुमच्या जीवनात भागीदार कराल मग तुमचे मार्ग प्रभू मोकळे करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांचं मी असं पाहिलं का खूप समस्येत जगतात, मग म्हणतात करा बाबा प्रार्थना आता काय तरी. काय म्हणतात? करा प्रार्थना. शब्द कसा असतो? करा आता प्रार्थना आता काय तरी. म्हणजे बाबा एक औपचारिकता म्हणून काय करायला लावतात? प्रार्थना. औपचारिकता म्हणून. प्रार्थनेला कसं प्राधान्य पाहिजे? पहिलं प्राधान्य. पहिलं प्राधान्य औपचारिकरित्या. जसं एक व्यक्ती त्याच्या मुलाला फिट यायचं, दुष्ट आत्मे लागले होते, तो म्हणला तुझ्याकडून काही होत असेल तर कर. औपचारिकरित्या जर तुम्ही प्रभूकडे याल तर ब्लेस होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगिक लोक औपचारिकरित्या आले त्याशिवाय होतील, येस. पण जे प्रभूला ओळखतात तुम्ही औपचारिकरित्या प्रभूकडे येऊ नका, पहिलं स्थान देवाला द्यायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभूचे लोक काय करतात? शेवटलं स्थान कोणाला? देवाला स्थान. जोरात बोला, कोणाला? देवाला. का चर्चला नव्हता? असा त्रास मागा लागला होता एका आठवडी, मग पहिलं स्थान कोणाला पाहिजे होतं? चर्चला पाहिजे होतं. पण तू प्रभूला कोणतं स्थान दिलं? शेवटलं. अनेक वेळेस रिझन विचारतो, असा आजार मागा लागला, अशी आठवडाभर त्रास होते, एक महिना अशी गडबड होती, अरे मग तू पहिले कोणाकडे आला पाहिजे होता? देवाकडे आला पाहिजे. पण तो येत नाही, म्हणजे तुझ्या जीवनात प्रथम स्थान परमेश्वर नाही, म्हणून तुझ्या लाईफ मध्ये त्रास राज्य करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला औपचारिक ठेवू नको. जर तुला प्रभू माहिती आहे तर फक्त माहिती ठेवू नको, त्याला जीवनामध्ये घे. येस. कुठं घे? जीवनामध्ये. जस तो जीवनामध्ये येईल मग तुझ्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स येतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, येशू म्हणजे पित्याचं प्रेम आहे जे त्याने आपल्या पुत्राद्वारे प्रगट केलं. Yes. आणि न कोमजणारं प्रेम आहे. कसं? न मस्ताना. जसं गुलाब काय होऊन जातो? कोमजून जातं. कोमजून जातो. थोड्या वेळानंतर तो आपलं अस्तित्व काय करतो? सोडून देतो. पण आमच्या देवाचं अस्तित्व युगानुयुग स्थापित आहे त्याच्यात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून असं लिहिलं, राज्य सामर्थ्याने गौरव युगानुयुग त्याची आहे. Yes. म्हणजे असं प्रेम आहे जे नेहमी तुमच्या जीवाला आनंद देणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? मी गुलाबाचं उदाहरण घेतलं, बुके दिला, किती वेळ आनंद वाटणार? एक 5 मिनिट. 1-2 मिनिटं. हातात बुके दिला, टाळ्या वाजतील, कसं वाटणार? चांगलं वाटत. थोड्यानंतर सगळे गेले, परत मी तो बुके घेतला, मला आनंद वाटणार का? नाही वाटणार. वाटणार का? नाही. पण येशूला किती वेळ जवळ घ्या तुम्हाला आनंद वाटणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. बुके थोड्या वेळ नंतर, गुलाब थोड्या वेळ नंतर आपलं अस्तित्व काय करतो? सोडून देतो. पण देवाने असं प्रेम प्रगट केलं त्याचं अस्तित्व नेहमी तुम्हाला जीवन देणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशूला दूर ठेवू नका. येशूला जागे तुमच्या जीवनामध्ये प्रथम जागेवर घ्यायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही त्याला तुमच्या जीवनात प्रथम जागा द्याल मग तुमचे मार्ग 100% मोकळे होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत येशू म्हणजे वचन. आणि वचन कोणतं? प्रकाशनवालं. आणि ते कुठं भेटणार? चर्च मध्ये भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही फेलोशिप मध्ये पाहिजे, देवाच्या सहवासात पाहिजे. जसं तुम्ही याल तुमचे मार्ग प्रभू मोकळे करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? एक भावानी, तो इथं बसला, त्याची टेस्टिमनी शेअर केली त्याच्या बिझनेसबद्दल. तो सांगत होता का जसं मी संडेला चर्चला येते, बिझनेसमुळं एवढा माझं पहिले येणं होत नव्हतं, पण त्यांना मी त्यांच्या घरी जाऊन सांगितलं की नाही तुम्हाला चर्चला यावं लागल. चर्च हे फक्त एका व्यक्तीसाठी नाही, चर्च हे सगळ्या घरासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती चर्चला जाऊन जमत नाही, सगळे कुठे गेले पाहिजेत? चर्चला गेले पाहिजे. हे जे असताना सांगितलं, शिकवलं, तो भाऊ चर्चमध्ये आला आणि त्याने मला काल फोन केला आणि तो म्हणला की पास्टर आता माझा बिझनेस एवढा ब्लेस झाला, तो माझ्या कल्पनेच्या पलीकडे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले तो बिझनेस करत होता, परंतु येशूला जास्त तुम्ही तुमच्या जीवनात इन्व्हॉल्व करणार ना, तुमचं सक्सेस पुढच्या लेवलवर जाणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. त्यांनी काल मला फोन केला आणि तो म्हणला की कल्पनेच्या पलीकडे प्रभूने मला माझ्या बिझनेसमध्ये काय दिली? उन्नती दिली. म्हणलं आता बिझनेस गुरफटू नको, परत पुढे ये. चर्चला ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर असं होतं का देव देतो आणि मग आम्हाला वाटतं देवानेच दिलं, नाही कसं सोडायचं, ते राहावं म्हणून परत कोणाला धर? देवाला धर.
देवाला दूर करू नका. जो येशूला आपल्या जीवनात स्थान देईल, जो देवाचं प्रकाशित वाक्य घेईल, त्याच्या जीवनात देवाचा प्रकाश राहणारच. प्रेज द लॉर्ड. अंधार प्रयत्न करल पण देव त्याला वर्चस्व देणार नाही, कारण तुमच्या बरोबर परमेश्वर असणार. प्रेज द लॉर्ड. तुमची लढाई तुमच्या ताकदीवर लढू नका. वेळ जाईल, पैसा जाईल आणि नुकसान होणार. काय काय होईल? वेळ जाईल, पैसा जाईल आणि काय होईल? हे सगळं होण्याच्या पहिले कोणाकडे या, म्हणजे परमेश्वर तुमचा पैसा आणि तुमचा वेळ आणि तुमचं नुकसान देव होऊ देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्याने नक्की काम करावं, पण त्या कामाला बरकत पाहिजे. काय पाहिजे? जर यश नाही तर तुमचं काम व्यर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यातून महत्वाचं काय पाहिजे? यश पाहिजे. काय पाहिजे? यश पाहिजे. यश पाहिजे, शांती पाहिजे, उन्नती पाहिजे, आणि ही परमेश्वराद्वारे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही श्रम कराल आणि 4 हातांनी कमवाल आणि 10 हातांनी ते निघून जाईल, मग त्या कमवण्याला काय अर्थ आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक परिवारात किती लोक काम करतात? 4 लोक. किती? छान. तरी त्यांच्या घरामध्ये पैसा दिसत नाही. ते म्हणतात कुठून येतो आणि कुठं जातो आम्हाला कळत नाही. बरकत नाहीये. कोणाची? परमेश्वराची. पण ज्यास तुम्ही देवाला जागा द्याल, परमेश्वर तुम्हाला बरकत देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, येशूला फक्त माहिती ठेवू नका, येशूला जीवनामध्ये घ्या. येस. कुठं घ्या? जीवनामध्ये. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक स्थितीमध्ये येशूला घ्या, आणि जर तुम्ही येशूला इन्व्हॉल्व कराल, तुमचे मार्ग मोकळे होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सुंदरचं प्रगटीकरण देवाने दिलंय दावीद बद्दल. कोणाबद्दल? दावीद बद्दल. आणि त्यातून प्रभू आम्हाला शिकवल, आणि खूप सुंदर सुंदर देवाने रहस्य प्रगट केले, आणि जे आम्ही कधी ऐकले नाही, आज देव ते उलगडे आम्हाला प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, इस्रायलच्या समोर एक आव्हान होतं, आणि ते आव्हान होतं गोल्यात नावाचं. कोणाचं? गोल्याचं आव्हान. आणि गोल्यात हा एक मनुष्य नव्हता, तो अनाकाचा वंशज. म्हणजे स्वर्गातून जे देवदूत पडले आणि त्यांनी खाली येऊन ज्या स्त्रिया होत्या, मनुष्य होते, त्या स्त्रियांशी काय केलं? विवाह केला, आणि त्यांच्याद्वारे जी संतती झाली ती खूप ताकदवर होती. कशी होती? ताकदवर होती. अनेक प्रकारे सैतानाचं रूपक होतं. कोणाचं? सैतानाचं रूप. कारण ते देवदूत होते, ते पडल्यानंतर कोण बनले? सैतान. सैतान. कोण बनले? सैतान बनले. ते पहिले कोण होते? देवदूत होते. पण ते पडल्यामुळे कोण झाले? सैतान झाले. आणि ही उत्पत्ती म्हणजे या गोल्यात एक प्रकारचा सैतानाचा मुलगा. येस. कोणाचा? सैतानाचा मुलगा. आणि हा सैतान इस्रायलला काय करतोय? ललकारतोय. ललकारतोय. आता वाचूया. आता असं गृहीत धरू नका की दरवेळेस वाचलंय, काहीतरी वेगळं भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाऊया याच्यामध्ये आपण. पहिले शमूएल, खूप सुंदर प्रगटीकरण देवाने दिले. 17 अध्याय 4 वचन. 11 वचन. तेव्हा शाऊल व सर्व इस्रायल पलिश्तांचे हे शब्द ऐकून घाबरले व फार भ्याले. हा, त्याचं वर्णन केलं, तो कसा होता, आणि ते लिहिलंय का त्याचे शब्द ऐकून हे लोक काय झाले? फार भ्याले. सगळे बोला, काय झाले? फार घाबरून ना. गेले. कोण कोण घाबरतय? इस्रायल. कोण घाबरतय? सर्व इस्रायल. इस्रायल. आणि त्यांचा राजा कोण? शाऊल. जोरात बोला, इस्रायल आणि त्यांचा राजा कोण? शाऊल. आता गोल्यात त्यांना ललकारतो, आणि शब्द ऐकून हे काय होतात? घाबरतात. कारण त्यांच्याकडे ह्या समस्येचं उत्तर नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्य कधी घाबरतो? ज्यावेळेस परिस्थिती समोर भयंकर असते. ज्यास त्याच्याकडे त्या समस्येचं काय नाहीये? उत्तर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मगच आमच्या मनामध्ये काय येते? भीती येते. काय येते? भीती येते. यांच्या समोर जो प्रश्न होता, त्या प्रश्नाचं उत्तर या लोकांकडं नव्हतं, आणि म्हणून लोक घाबरले. पण मला सांगा, यांच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे होतं? परमेश्वराकडे होतं. होतं का नव्हतं? येस होतं. मग हे मागतील, मग प्रभू उत्तर देणार, का देवाने ऑलरेडी उत्तर देऊन ठेवलं होतं? ऑलरेडी ठेवलं होतं. कारण माझी इच्छा आता पकडा, थोडंसं तुम्ही पकडा. त्यांच्या समोर काय आली आहे? खूप मोठी समस्या. आली. उत्तर कोणाकडे? देवाकडे. कोणाकडे? देवाकडे आहे. आता हे देवाला हाक मारल मग उत्तर येणार, का देवाने ऑलरेडी उत्तर ठेवलंय? देवाने अगोदरच उत्तर ठेवलंय. कोणाच्या स्वरूपात? दाविदाच्या स्वरूपात. सगळे बोला, कोणाच्या स्वरूपात? दाविदाच्या स्वरूपात. सेम आमच्या जीवनात प्रॉब्लेम आले, मग आम्ही मागू, मग उत्तर भेटणार का? इश्यूद्वारे ऑलरेडी उत्तर दिलंय. देवाने अगोदरच उत्तर ठेवलंय. कमॉन, कळतंय? जसं त्यांचं उत्तर ऑलरेडी दाविदामध्ये धरून ठेवलं होतं, तसंच आमचं उत्तर कोणामध्ये ठेवलंय? येशूमध्ये. सगळे बोला, कोणामध्ये? येशूमध्ये. पण प्रॉब्लेम असा होता का इस्रायलनी, शाऊलनी दाविदाला आपल्यापासून दूर ठेवलं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? शाऊलनी त्या लढाईमध्ये दाविदाला घेतलं होतं का? नाही. तो बापाची काय राखत होता? मेंढे राखत होता. कोणाला घेतलं पाहिजे होतं? दाविदाला. त्यांनी घेतलं का? नाही घेतलं. मग शाऊलाला दावीद माहित नव्हता का? येस, माहिती होता. कमॉन, शाऊलाला दावीद माहित नव्हता का? माहिती होता. त्याला माहित होता, पण त्यांनी दाविदाला आपल्यापासून कसं ठेवलं? दूर ठेवलं. सेम वे आम्हाला पण कोण माहितीये? येशू माहिती आहे. पण येशूला आम्ही कसं ठेवलंय? दूर ठेवतो.
जर येशूला दूर ठेवणार ना तर तुमच्या लढाईत तुम्हाला निराशाच भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं प्रार्थनेचं उत्तर, त्यांच्या समस्येचं उत्तर दाविदामध्ये होतं, आमचं उत्तर येशूमध्ये. येस. परंतु त्यांनी त्याला दूर ठेवलं. कसं ठेवलं? दूर ठेवलं. तसंच आम्ही पण येशूला काय केलंय? दूर ठेवलंय. माहिती त्यांना दावीद, माहिती होता. तसंच येशू आम्हाला माहिती आहे. माहीत असून फरक नाही ना पडत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संगती घेतल्याने फरक पडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन ऐकल्याने फरक पडत नाही, देवाच्या वाटाकडे लक्ष दिल्याने फरक पडतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन ऐकल्याने फरक पडत नाही. कशाने फरक पडतो? संगती लक्ष दिल्याने. कशाने? लक्ष दिले. नाही परत. देवाचं वचन ऐकल्याने फरक पडत नाही, लक्ष दिल्याने. येस. शाळेतला शिक्षक काय म्हणतो? लक्ष द्या. असं म्हणतो का ऐक? नाही. त्याला माहिती आहे वर्गात माझा आवाज जातोय, माझा आवाज, जातोय. पण हा लक्ष लावत नाही. म्हणतोय हे म्हणत नाही माझं ऐका, काय लावतो? लक्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी हे म्हणत नाही किती लोकांना ऐकू येतं, मी नेहमी विचारतोय समजतंय का? काय विचारतो? समजतंय का? आणि मग काही लोक आम्ही येडे आहेत का बसायला? अरे कान बसलेत, पण तुझ्या आत्म्याला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर समजत नाही तर ते वचन कसं झालं पाहिजे? अजून सोपं झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना एकसारखं खारता येत नाही, कारण अजून बारीक करून द्यावं लागतं. प्रेज द लॉर्ड. कमॉन, चिमणीचा नियम आहे, तिच्या पिल्लांना ती कसं खाऊन देती? बारीक करून दे. बारीक करून देते. कारण तिला माहिती आहे मी कडक खाऊ शकते, पण माझे पिल्लं कडक खाऊ शकत नाही, म्हणून ती आपल्या चोचेत बारीक करते आणि मग त्याला बारीक खाऊ घालते. प्रेज द लॉर्ड. म्हणून विचारावं लागतं समजतंय का? नाही समजत का? अजून बारीक करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? वचन समजलं पाहिजे, लक्ष लावलं पाहिजे. जर तुम्ही लक्ष लावाल मग लाईफमध्ये रिझल्ट येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना विषयाकडे येऊ. त्यांना दावीद माहित नव्हता का? येस, माहिती होता. मग का दावीद त्याच्यामध्ये नव्हता? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही म्हणू नये तो फक्त वाद्य वाजवणार. काय वाजवणार होता? वाद्य वाजवणारा. पण असं लिहिलं दाविदाबद्दल. वाचू या ठिकाणी आपण. काढा पहिले शमूएल 18 वचन. पहिले शमूएल 16 अध्याय 18 वचन. 18 वचन. तेव्हा चाकरापैकी एकाने उत्तर देऊन म्हटले, पहा, निपुण वाजवणारा व बलवान वीर व लढाऊ मनुष्य व ज्ञानवान वक्ता व सुंदर माणूस यांच्या संगती यहोवा आहे असा पुरुष मी पाहिला आहे. हा. तो बेतलहेमकर. ओके, एक मिनिट. प्रॉपर आता दाविदाबद्दल लिहिलंय. कोणाबद्दल लिहिलंय? आणि शाऊलाला सांगतात. कोणाला सांगतात? शाऊलाला. कोणाला? शाऊलाला. शाऊलाला माहित होतं का दावीद कोण आहे? आता परत वाचू. तेव्हा चाकरापैकी एकाने उत्तर देऊन म्हटले, हा. पहा, निपुण वाजवणारा. हा, कसा होता तो? निपुण वाजवणारा तो एक आराधक होता. पुढं व बलवान वीर. हा, काय लिहिलंय? बलवान वीर. असं लिहिलंय का फक्त आराधक आहे, फक्त प्रचारक आहे? काय लिहिलंय? बलवान वीर. मग बलवान वीर कुठं पाहिजे? जोरात बोला, कुठं पाहिजे? लढायला पाहिजे. पण लढाईमध्ये दावीद नाही. दाविदाला त्यांनी कसं ठेवलं? लांब. आमचा प्रभू वधस्तंभावर विजय मिळवणारा देव आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांनी विजय मिळवला त्याला दूर ठेवू नका, त्याला प्रथम जागा द्या. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने वधस्तंभावर काय मिळवलाय? विजय मिळवला. मिळवला का चर्च? येस. मग जसा हा लढाऊ पुरुष आहे आमचा प्रभूने तो ऑलरेडी वधस्तंभावर विजय मिळवला. येस. मग तो येशूला दूर ठेवायचं का जीवनात घ्यायचं? जीवनात घ्यायचं. दूर ठेवू नका. दाविदाला त्यांनी चूक केली आणि काय केलं? दूर ठेवलं. त्यांना माहित होतं का तो लढाऊ पुरुष आहे, तरी दूर ठेवलं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि यांच्यापैकी वाईट चूक त्यांच्या भावांनी केली. कुणी? भावांनी केलं. कारण भावांसमोर दाविदाचा काय झाला होता? सगळे बोला, काय झाला होता? अभिषेक. मग त्यांना माहित होतं का आमचा भाऊ कसा आहे, अभिषेक. पण अभिषेक त्याला कसं ठेवलं? दूर ठेवलं. आमचा येशूला मसिया म्हणलं. काय म्हणलंय? मसीहा. म्हणजे अभिषेक. आणि अभिषेक त्याला दूर ठेवू नका, त्याला प्रथम जागा द्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक लढाऊ पुरुष आहे, त्याला त्यांनी जागा दिली, त्याला लांब ठेवलं. चर्च. काय केलं? लांब ठेवलं. हा प्रश्न आहे चर्च. का जर दावीद तिथं शस्त्रवाहक म्हणून काम करत होता, असं काय झालं का दावीद तिथून निघून गेलं? मग बायबल वाचता तुम्ही. शाऊल ईशाला म्हणतो का तुझा मुलगा मला दे, तुझा मुलगा मला दे. आणि माझ्याकडे त्याला राहू दे. मग जर त्यांनी मुलगा मागितला तर परत दावीद तिथून का गेला? आज येशूला आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलं, पण नंतर येशू कुठं गेला आमचं लक्षच नाही. आणि येशू गेला तर आव्हान येतील. चर्च. किती लोकांना समजतंय? कमॉन, लक्ष द्या मी काय बोलतोय. आम्ही फक्त बायबल वाचतो फटाफट फटाफट फटाफट. लक्ष द्या, वाचा. त्याच्यामध्ये 21 पासून वाचा, फास्ट वाचा. 21 वचनापासून. आणि दावीद
शौलाकडे येऊन त्याच्या पुढे उभा राहिला आणि त्याने त्याच्यावर फार प्रीती केली. हा, काय केली? प्रीती केली. म्हणजे ज्यावेळेस त्याला कळालं का एक चांगला वाजवणार आहे, आराधक आहे, त्याला त्यांनी मागितलं आणि आपल्याजवळ बोलवलं का नाही बोलवलं? पुढे जाऊया आपण. व तो त्याचा शास्त्रवाहक झाला. काय झाला? शास्त्रवाहक. सगळे बोला, काय झाला? शस्त्रवाहक. मग लढाईमध्ये शस्त्रवाहक पाहिजे का नाही पाहिजे? शस्त्रवाहक होता का? दावीद शस्त्रवाहक होता. काय होता? शस्त्रवाहक. मग लढाईमध्ये दावीद कोणाबरोबर पाहिजे? शौलासोबत. पण तो कुठे? तो आपल्या बापाच्या घरी. आज त्याच्याकडे शस्त्रवाहक दावीद देवाचा अभिषेक होता, पण त्यांनी आपल्या शस्त्रवाहकाला अभिषेक त्याला कसं ठेवलं? दूर ठेव. तुमचा अभिषेक कोण आहे? येशू आहे. सगळे बोला, कोण आहे? येशू आहे. त्याला दूर ठेवू नका चच. दावीद का दूर होता हा प्रश्न खूप मोठा आहे चच. प्रेज द लॉर्ड. पुढं वाचा, पुढं काय लिहिलंय? मग शौलाने यशायाकडे निरोप पाठवून सांगितले की मी तुला विनंती करतो, आता दावीद माझ्या पुढे उभा राहू दे, कारण त्याच्यावर माझी कृपादृष्टी झाली आहे. 23 वचन. मग असे झाले की देवाकडून वाईट आत्मा शौलावर आलेला असतो. दावीद विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी, तेव्हा शौल शांत होऊन बरा होई व तो दुष्ट आत्मा त्याला सोडून जाई. ओके, सगळे लक्ष द्या प्लीज, सगळे लक्ष द्या. शाऊल इशायाला म्हणतो तुझा मुलगा माझ्याकडे असू दे. बोलला का नाही बोलला? येस बोला. त्यांनी मुलगा दिला का नाही दिला? येस दिला. आता दुष्ट आत्मा यायचा. कोणता आत्मा यायचा? दुष्ट आत्मा. सगळे बोला, कोणता आत्मा यायचा? दुष्ट आत्मा. कोण पाळवायचा? दावीद. जोरात बोला, कोण पाळवायचा? दावीद पळवायचा. अहो, शाऊल नाही, शाऊदावर दुष्ट आत्मा यायचा. कोण पाळवायचा? दावीद पळवायचा. पुन्हा एकदा, दुष्ट आत्मा नंतर कोण पाळवायचा? दावीद पळवायचा. आता परत दुष्ट आत्म्याचा पोरगा आलाय. कोण? गोल्यात. गोल्यात आलाय. कोण पळवल? दावीदच पळवय. कमॉन, कळतंय चर्च? जर ह्या दुष्टाला तो पळू शकतो तर त्या दुष्टाच्या पुत्राला तो पळू शकत नाही का? येस पळू शकतो. कमॉन चर्च, कळतंय चर्च? पण प्रश्न हा आहे का जर एकदा त्याने दुष्टावर विजय मिळाला तर तो परत मिळू शकतो. पण शाऊलाने दावीदाला आपणापासून कसं ठेवलं? दूर ठेवलं. एक रिझन दिलं त्याच्यात का तो बापाची मेंढर राखायसाठी जायचा. कुठं? बापाची एक मेंढी वचन वाचू आपण, 17 वचन, 17 अध्याय आणि 15 वचन. 15 वचन. आणि दावीद शौलापासून बेतलेहेमास आपल्या बापाची मेंढरे राखायला जात येत असे. हा, काय लिहिलंय? मेंढे राखायला जात येत तो असे. शाऊलाच्या इथं कामाला होता, पण ऍट द सेम टाइम बापाची मेंढर काय करायचा? राखायला पण जायचा. हे वचन ऍडजस्ट होत नाही. म्हणजे एक राजा आहे, त्याला एक शस्त्रवाहक पाहिजे. राजा लढायला चाललाय आणि शस्त्रवाहक काय राखायला चाललाय? मेंढरे चारायला. काहीतरी वेगळं रिझन आहे का दावीद तिथं दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते इथं लिहिलं नाही, पण एक वेगळं रिझन आम्हाला सापडतं का दावीद तिथं का नाहीये. लढाईमध्ये जर शस्त्रवाहक पाहिजे तर दावीद त्या ठिकाणी पाहिजे होता, पण दावीद त्या ठिकाणी नव्हताच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सेम वे आम्हाला पण येशू माहिती आहे, आम्ही पण येशूला आपल्या जीवनामध्ये घेतलं, पण जसा येशू आमच्या जीवनात प्रत्येक समस्या प्रत्येक गोष्टीत पाहिजे तसा नाही आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो कोणाची मेंढर राखतोय? बापाची मेंढरे. सगळे बोला, कोणाची राखतोय? बापाची मेंढरे. पण तो मेंढर राखण्यासाठी नव्हता, तो गोल्यातवर विजय देण्यासाठी होता. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा येशू पित्याच्या उजवीकडे फक्त बसण्यासाठी नाहीये, तुमच्या जीवनात तुम्हाला विजय देण्यासाठी आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्याला आपल्या जीवनात घ्या म्हणजे तुम्हाला विजय मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? थोडं अवघड चाललंय का? वाचत नाही तर अवघडच जाणार. बायबल वाचा. काय वाचा? बायबल वाचा म्हणजे प्रश्न येतील, आणि प्रश्न आले तर प्रगटीकरण येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काय सांगतोय की त्याला दावीद माहिती आहे, लढाऊ पुरुष आहे. कसा पुरुष आहे? लढाऊ पुरुष. पण तरी त्यांनी त्याला भागीदार केलं नाही. कमॉन, कळतं ना? सेम वे आम्ही पण येशूला जसं स्थान दिलं पाहिजे ना तसं स्थान देत नाही, म्हणून समस्या आमच्यावर काय करतात? राज्य करतात. येशूला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यायचंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आपलं अस्तित्व स्थापित करायला नाही आला, तो आम्हाला जीवन द्यायला आला. कोणाला जीवन द्यायला आला? आम्हाला जीवन द्यायला. लोकांना हा गैरसमज आहे का येशू धर्म बनवायला आला, येशू आपलं समाज बनवायला आला, येशू स्वतःला स्थापित करायला आला. त्याला स्थापित होण्याची गरज नाही, तो आमच्यासाठी आला. कोणासाठी? आमच्यासाठी. कारण बायबल सांगतं का ज्यास दावीद बापाच्या म्हणण्याहून, कोणाच्या म्हणण्याहून? बापाच्या म्हणण्यावर. त्या लढाईकडे गेला आपल्या भावांना भेटायला. वाचू, खूप सुंदर प्रगटीकरण या ठिकाणी ते. हां, रीड करा त्याचं. 1 सॅम्युएल 17 अध्याय 28 वचन. 28 वचन. आणि तो माणसांशी बोलत असता त्याचा वडील भाऊ अलियाब याने ऐकले. तेव्हा अलियाब दाविदावर रागे भरून बोलला, तू इकडे का आलास? आणि तो लहान कळप रानात कोणाच्या हाती तू दिला?
तुझा गर्व व तुझ्या अंतकरणाची दुष्टाई मी जाणतो. हा, सगळे लक्ष द्या आता या ठिकाणी. किती लोकांना समजतंय आजचं वचन? समजतंय? दावीद आहे, कोण आहे? दावीद. इकडे रणभूमी आहे. पिता ईशा म्हणतो का जा आणि माझ्या बाकी मुलांची काळजी घेऊन ये, त्यांची ख्याली खुशाली काय करून ये, विचारून विचारून ये. ये. बापाच्या म्हणण्याहून कोण चालला? दावीद चालला. बापाच्या म्हणण्याहून कोण चालला? दावीद चालला. पण भाऊ लोक म्हणतात तू स्वार्थी. येस, तू कसा आहे? स्वार्थी आहे. तू आपल्या स्वार्थामुळे आला. आज लोक पण येशूला म्हणतात कशासाठी आला तो? स्वार्थामुळे. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या धर्मप्रचारासाठी. येशू आपल्या धर्मासाठी नाही आला. पिता म्हणला का जा आणि माझ्या लेकरांची काळजी घेऊन ये. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजलं? अवघड चाललंय का? दाविदाला कुणी पाठवलं? पित्याने पाठवलं. भावांनी विश्वास ठेवला का? नाही ठेवला. ते म्हणले आपल्या स्वार्थासाठी आला. सेम आम्हाच्यासाठी पण येशूला पाठवलं. कुणी? पित्याने. पण आज लोक काय ठेवायला तयार नाहीत विश्वास ठेवायला आणि तयार त्याला नाही. जागा द्यायला तयार नाही. येस. तो स्वतःसाठी नाही आला, तो आमच्यासाठी आलाय. चर्च. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याला दूर ठेवू नका, त्याला तुमच्या जीवनामध्ये जागा द्या. येस. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाप्तिस्मा घेऊन त्याचं काम संपून देऊ नका, तिथून काम सुरू होतं. लोकांना वाटतं बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशूचं काम संपलं. संपलं, मग लग्न आणि मैतीची पेटी फिक्स. पण जीवनाचं काय? काय महत्वाचं? जीवन महत्वाचं. सगळं बोला, काय महत्वाचं? जीवन महत्वाचं. पण आहे लोकांना पेटीची काळजी. जीवन महत्वाचं आहे. तू भले पेटीत जाशील पण तुझा आत्मा कुठे गेला पाहिजे? स्वर्गात गेला पाहिजे. तू खाली नरकात नाही गेला पाहिजे. म्हणून तुझा आत्मा वाचणं गरजेचं आहे. म्हणून जे पित्यांनी आपलं प्रेम दाविदाच्या स्वरूपात पाठवलं आणि आम्हासाठी येशू स्वरूप, त्याला जागा द्यायची. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? कोणाला जागा द्या? येशूला. येशू स्वतःसाठी आला का? नाही. पित्याने आपलं एकुलता एक पुत्र दिला. जेणेकरून जो कोणी विश्वास ठेवल त्याचा काय होणार नाही, नाश होणार नाही. येशू स्वतःसाठी नाही आला, तुमच्या आणि माझ्यासाठी आला. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याला फक्त घरामध्ये एक वचन बनवून पण फक्त प्रेम करू नका, त्याला जीवनामध्ये घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांनी त्याला फक्त फ्रेम मध्ये आणि स्टॅच्यू मध्ये कॅप्चर केलंय, पण त्याला फक्त फ्रेम आणि स्टॅच्यू नाही, त्याला जीवनामध्ये घ्या. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जीवनात आल्याने काय पडतो? फरक पडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक ट्रस्ट करतात? कोणावर करतात का? भरोसा करा. कोणावर? येशूवर. शाऊल म्हणला मला भरोसा नाही. तो म्हणला रे भरोसा कर, मी अस्वल काय काय मारला? सिंह मारले. सगळे बोला, काय मारला? अस्वल आणि सिंह मारले. हा, तो आला. पण शाऊलाचा भरोसा नव्हता. त्यांनी आपलं अस्तित्व सांगितलं का रे बाबा आता नाही, याच्या पहिले पण मी पराक्रम केलेत. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय खूप सुंदर आहे. शाऊल विश्वास ठेवतो का? नाही ठेवत. हा म्हणतो अरे मी आता नाही, याच्या पहिले पण काय केलेत? लढाई लढली. याच्या पहिले पण मी मोठे पराक्रम केले. केलेत. आणि सेम वे येशू म्हणतो माझं अस्तित्व 2000 पहिलेच नाही, त्याच्या पहिलेपासून आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना वाटतं येशू सनातन आहे का? येशू सनातन आहे. येस, अगदी पूर्वीपासून. अगदी पूर्वातीपासून आदम आणि हवा ज्या नग्न होते त्यांना वस्त्र बनवून कुणी झाकलं? येशूने झाकलं. कमावून कळतंय? आदम आणि हवा कसे होते? नग्न होते. त्यांना वस्त्र, चमड्याचे वस्त्र. कोणते वस्त्र? चमड्याचे. ते कोणाचे होते? येस, येशूचे. कोणाचे? येशूचे. म्हणजे जसं दावीद म्हणतो ना बाबा हे आता नाही, याच्या पहिलेपासून पराक्रम केले. सेम येशू आपलं अस्तित्व सांगतो आमोस गावच्या वाटेवर, अरे पहिलेपासून मी आहे. येस, हालेलुया. कधीपासून? पहिलेपासून मी. पहिलेपासून आहे. आदम आणि हवा नग्न होते ना, त्यावेळेस पासून मी होतो. पाण्याचा प्रलय आला ना, तारू बनून मी त्यावेळेस होतो. मिस्रात ज्यास तुम्ही अडकले ना, मोशे बनून मी तुमच्या बरोबर होतो. दुष्काळात ज्यास दुष्काळ पडला ना, योसे बनून मी तुमच्या बरोबर होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या स्मारामध्ये कडू पाणी सापडलं ना, एक जिवंत वृक्ष बनून ज्याच्यामध्ये गोडवा होता तो बनून मी होतो. ज्यास तुम्हाला तहान लागली ना, खडक बनून मी होतो. ज्या शद्रक मेषक अग्नीच्या भट्टीत टाकले त्यास मी जीवन म्हणून त्या ठिकाणी उभा होतो. प्रेज द लॉर्ड. माझं अस्तित्व 2000 वर्षाचं नाही, त्याच्या पूर्वीपासून आहे. येस, प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. पूर्वी केलं, आजही करल आणि परवाही करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? चर्च. दावीद आपलं अस्तित्व सांगतो. काय सांगतो? अस्तित्व सांग. अरे तू गोल्याचं काय बोलतोय? मी ऑलरेडी एक सिंह अस्वल काय केला मारलंय. आणि तुझ्यातला तर साहित्यान मी तर घालवलाय. प्रेज द लॉर्ड. कमॉन, शाऊलात कोण होता? दुष्ट आत्मा होता. कमॉन, सैतान होता. कोण होता? सैतान होता. कोणाद्वारे गेला? दाविदाद्वारे मग गेला. जर तुझ्यातला सैतान पळू शकतो तर तो सैताचा मुलगा त्याला घालू नाही शकत का? येस, घालू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, भरोसा करा. येशूवर काय करा? भरोसा करा. ते लोक दावीदावर भरोसा करत नव्हते, पण मजबुरीत काय करावं लागला?
करावाच लागला. मजबुरीत त्यांना भरोसा करावा लागला. कसा? मजबुरीने. त्यांच्याकडे पर्याय नव्हता. पण आज तुम्ही वेगळ्या पर्यायामध्ये वेळ घालू नका. भरोसा करा येशूवर आणि येशूच तुम्हाला विजय देणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू दूर ठेवण्यासाठी नाही, येशू जीवनात घेण्यासाठी. येस, कारण तोच आम्हाला काय देईल? विजय देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक घेतील येशूला? येशू म्हणजे वचन आहे. आणि वचन कुठं भेटतं? चर्च मध्ये भेटतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग असंही समजू नका का मग पास्टर आम्हाला घरी बसायचंच नाही का? शाळेसारखं आहे. पहिले तुला टीचरची गरज आहे आणि जास्त तू मोठा होशील मग तुझं इंडिपेंडंट देव चालू करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तोपर्यंत तुला कुठे यायचं? चर्च मध्ये. जोपर्यंत तू मोठा होत नाही तोपर्यंत तुला चर्चला यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेलोशिप कधी बंद होत नाही. आयुष्यभर शिकण्याची इच्छा ठेवायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणजे वचन आहे आणि प्रकाशित वचन चर्चमध्ये आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो येशू आहे ज्याच्याकडे चर्च आहे, फेलोशिप आहे, त्याच्या लाईफमध्ये देवाचा अनुग्रह राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पित्याने आपलं प्रेम प्रगट केलंय. हे प्रेम दूर करण्यासाठी नाही, हे फ्रेम बनवून ठेवण्यासाठी नाही, हे जीवनात अनुकरण करण्यासाठी. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज कोणाला स्थान द्या? येशूला. किती लोक देतात? देत आहेत का? मग तरी तुमच्या प्रार्थना का ब्लेस नाहीत? आता अर्धे लोक म्हणतील पास्टर हे सगळं झालं आमचं, येशूला पण आम्ही घेतलं, आम्ही चर्चला पण येतो. कुठे येतो? चर्चला पण मग तुझ्या प्रार्थना काय झाल्या पाहिजेत? ब्लेस झाल्या पाहिजे. मग का ब्लेस होत नाही? अजून एक प्रॉब्लेम. आता कसं बसा शाऊल तयार झाला, कोणाला पाठवायचं? दाविदाला पाठवायचं. पण त्याला त्याच्या हिशोबाने लढू देत नाही. म्हणतो माझीच तलवार घेऊन जा लढाई करायला. काय म्हणतो? माझी तलवार घेऊन. माझं चिलकत आणि माझी तलवार. दावीद बांधला पाहिजे मग तूच जा, तुला भरोसा आहे तुझ्या तलवारीवर. तर ह्या शस्त्रांवर मी भरोसा करत नाही. लढाईत विजय कसा मिळवायचा हे देव मिळवून देईल. तू तुझ्या समस्या सांग, उत्तर मी देणारा देव आहे. येस, हालेलुया. आमचा प्रॉब्लेम असा आहे का समस्या पण आम्ही सांगतो आणि देवाला उत्तर बी सांग. देवा असं नाही असं कर बरं का, मग तुझ्या पद्धतीने नाही होणार. आम्ही काय काय सांगतो? समस्या सांगतो. देवा असं असं आहे, मग तू त्याला तसं कर. ते म्हणतो तसं नाही. आमचा प्रॉब्लेमच तो आहे. आम्ही समस्या पण सांगतो आणि आमचे उत्तर पण सांगतो. देवा अशा अशी समस्या तुला असं असं करायचं आणि तू केलंच पाहिजे. ते म्हणतो होणार नाही. दावीद म्हणतो की हे शस्त्र मी पारखलेले नाहीत, मी याद्वारे विजय देणारच नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय वचन? समजतंय का प्रत्येकाला? कोणी शस्त्र दिले त्याला? शाऊलानी. तो म्हणतो माझं चिलकत आणि माझी तलवार ह्याद्वारे मी चांगले पराक्रम केले. तो म्हणतो याचा सराव मला नाही. तुझ्या समस्या आहेत ना कशा सोडवायच्या तो माझा देव मला सांगत. तुमचे फक्त प्रश्न कोणाला सांगा? देवाला. काय करायचं कसं करायचं देव ठरवलचे. येस, आमेन. डॉक्टरकडे गेल्यानंतर गोळ्या पण तुम्ही सांगता का त्याला हे लिहून दे मला? नाही. तुम्ही फक्त काय सांगता? काय होतंय ते इथं दुखतंय इथं दुखतंय. आणि तो काय करतो? लिहून देतो. का तुम्हीच सांगता एक काम कर, हे 2 गोळ्या दे, त्या 3 दे. कोण गोळ्या लिहून देतो? डॉक्टर. जर बोला कोण लिहून देतो? डॉक्टर. मग तुम्ही फक्त समस्या सांगा ना येशूला. तो मार्ग सांगाल, तो मार्ग तुम्ही ऍक्सेप्ट करायचे. प्रेज द लॉर्ड. तू एकच गोळी दे रे. कमॉन. काय करतो आपण? डॉक्टर आयाडाच आहे, तू एकच गोळी दे. मग परत त्रास उद्भवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू समस्या सांग आणि डॉक्टर डिस्क्रिप्शन लिहून देईल. सेम वे तू येशूकडे समस्या सांग आणि उत्तर परमेश्वर तुला देईल. प्रेज द लॉर्ड. तू फक्त समस्या सांग. काय सांग? समस्या. आणि जर तुझ्याकडून राहत नाही तर शेवटी म्हण माझी नाही तुझी इच्छा पूर्ण कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटी तुम्हाला जर ते जातच नाही बाबा सांगणं असं नाही तसं कर, ती सवय लागली सांगायची, तर शेवटी असं म्हण प्रभू माझी नाही तुझी इच्छा. प्रेज द लॉर्ड. हे पटलं बाबा, हे असं करतो. कमॉन. किती लोकांना कळतं? येशूला दूर ठेवू नका. येशूला कुठं घ्या? जीवनामध्ये. आणि समस्या सांगा, उत्तर प्रभू सांगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो त्याच्या शर्तीवर लढला का आपल्या शर्तीवर लढला? दावीद कोणा शर्तीवर लढला? देवाच्या तो शक्ती. म्हणला नाही तुझ्या शर्तीवर मी लढत नाही, मला जे देव सांगाल त्याप्रमाणे मी विजय देणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही फक्त समस्या सांगा, देव उत्तर देणारा परमेश्वर येस, आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुमचे विचार त्याचे विचार नाही, तुमचे मार्ग त्याचे मार्ग नाही. तो कल्पनेच्या पलीकडे कार्य करणारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज दावीदाला दूर ठेवू नका, त्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायचंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक हे फर्स्ट टाइम ऐकतात हे प्रगटीकरण परमेश्वराद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाला धन्यवाद की गुज परमेश्वर प्रगट करतोय आज. का परमेश्वर हे भेद प्रगट करतोय? पित्याचं प्रेम प्रगट करण्यासाठी. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज दाविदाद्वारे प्रभूने आम्हाला विजय दिलाय, सेम येशूद्वारे आज आम्हाला विजय आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज येशूला दूर ठेवू नका, त्याला कुठं घ्या जीवनामध्ये आणि त्याला त्याच्या पद्धतीने काम करू द्या. कोणाच्या पद्धतीने? त्याच्या पद्धतीने. त्याच्यामध्येच तुम्हाला विजय मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो बापाचं ऐकल तो 100% ब्लेस होईल, जो ऐकणार नाही तो ब्लेस होणार नाही. चर्च प्रेज द लॉर्ड. म्हणून असं लिहिलंय, जो आई बापाचा सन्मान करल त्याला दीर्घ आयुष्य. कसं आयुष्य? दीर्घ आयुष्य. किती पाहिजे तुम्हाला? दीर्घ पाहिजे का? कोणाचं ऐका? पित्याचा ऐका. त्या पित्याचं ऐका. आणि पित्या म्हणतो का पुत्रात मी सर्व ठेवलंय, तो जे सांगतोय त्याचं तुम्ही ऐका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो येशूचं ऐकल तो ब्लेस होईल, त्याचं उत्तर त्याला 100% मिळेल. येस. आमेन. आज देवाचं वचन आम्हाला हेच सांगतं का प्रभूला दूर ठेवू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो तुम्हासाठी दिलाय. कोणासाठी दिलाय? आम्हासाठी. सगळे बोला माझ्यासाठी. माझ्यासाठी. हे फ्रेम बनून बोला, येशू येशू फ्रेम बनून प्रेम म्हणून आणि आणि मूर्ती बनून मूर्ती बनवून ठेवण्यासाठी नाही, ठेवण्यासाठी नाही, माझ्या जीवनात घेण्यासाठी. माझ्या जीवनात घेण्यासाठी. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं आजचं वचन? आज येशूला घ्या, प्रभू तुम्हाला विजय देईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान उभा राहूया आपण. हे प्रभू